तर भावनिक केली ना की मग तिचा सारासार विचार होणं जरा अवघड असतं. आणि म्हणून जरी ती महत्वाची असली, जरी हा प्रश्न महत्वाचा असला आणि त्याच्याविषयी उम्हाळा येणं हे अगदी स्वाभाविक असलं, तरी मला असं वाटतं की अभ्यासकांनी तरी केवळ त्याचा उम्हाळा न घेता त्याचा सारासार विचार करावा आणि त्या पद्धतीनं याची मांडणी करावी असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की आपली जबाबदारी कोणाची हे आपल्याला पटकन कळत नाही आणि त्याच्यामुळे कोणी काय केलं पाहिजे आणि काय होतं हे आपल्याला फिगर आउट करता येत नाही. उदाहरणार्थ, काल आपण पिंगळा ह्या लोककलेचा एक अतिशय अद्भुत रम्य असा एक परफॉर्मन्स सगळ्यांनी अनुभवला. आणि त्याचे सादरकर्ते जे होते चिकटगावकर यांनी सांगितलं की हा जवळजवळ अस्तंगत झालेला होता. हा आता याचं काहीच नाही, कुठे आता पिंगळा येत नाही. कारण काय, साधी गोष्ट आहे की आता लोकांना गरज राहिली नाही. म्हणजे खरं तर जगात किंवा आपल्या महाराष्ट्रात म्हणू आपण, जगात खूप आधी, पण आपल्या महाराष्ट्रात अलार्म क्लॉक जेव्हा आले तेव्हा पिंगळ्याची गरज संपली आमची टेक्निकली. कारण ते अलार्म क्लॉक आम्हाला उठवायला लागले आणि म्हणून मग जे पिंगळ्याचं काम होतं, पहाटे येऊन त्याच्या छोट्याशा डवरीनी विशिष्ट हायपिचमधला आवाज काढून तो लांबपर्यंत ऐकायला जाईल आणि लोक उठतील, तर त्याची गरजच संपली. तर तो जवळजवळ अस्तंगत झालेला हा प्रकार त्यांनी रिजनरेट केला. आता त्यांनी रिजनरेट केला त्याच्यात म्हणजे तर काय केलं तर आपण म्हणू शकतो की त्यांनी ते कला म्हणजे इथे एक संशोधक कलावंत आपल्याला दिसतो की तो नुसता कलावंत नाही आहे, तर तो त्याच्यातलं संशोधन करतो, त्याच्यात काय काय गोष्टी आहेत, त्याचं पाठ्य आपल्याला कुठे उपलब्ध होईल, त्याच्यातलं संगीत कशा पद्धतीचं असायला पाहिजे, त्याच्यातलं ताल कशा पद्धतीचा असायला पाहिजे, त्याच्यातला पदन्यास कशा पद्धतीचा असायला पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास करून तो एक लोककला प्रकार रिजनरेट झालेला आपण पाहिला. आता खरं तर इथे लोककलावंताचं काम संपलं किंवा अभ्यासकाचं काम संपलं, कारण तो रिजनरेट केला, पण त्याचं रिइन्स्टॉलेशन कोण करेल? ते कलावंताचं काम नाही आहे. कलावंत हा कला निर्मिती करेल, पण त्याची जबाबदारी घेणारा कोणीतरी आला पाहिजे ना. केवळ आता त्याच ओढीनं त्या माणसानं मग जिथे जाईल तिथे मी याचा प्रयोग करतो, लोकांना निदान पिंगळा तरी माहिती होईल, हे म्हणजे ते प्रयत्न त्यांचे अपुरे पडू शकतात. आणि ते खरं तर ते त्यांनी करायचं काम नाहीच आहे. त्यांनी शोध लावलेला आहे. एडिसननी दिव्याचा शोध लावला, ब्रँडिंग त्यांनी जगभर नाही पसरवलं, जगभर पसरवलं इतर लोकांनी, तसं त्यांनी ते शोधून काढलं पुन्हा एकदा. तर हे मधली गॅप शोधणारी आपल्या इथे यंत्रणा निर्माण होणार आहे की नाही होणार आहे, किंवा ती यंत्रणा निर्माण होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या अतिशय म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा विचार होण्यासाठी आपल्याला लोककलेकडेच जरा वेगळ्या पद्धतीनं पाहायची किंवा त्याची अभ्यासाची गरज आहे की काय, असं मला. लोकरंगभूमीचा अभ्यास, त्याचा जर इतिहास आपण पाहिला तर आपल्याला असं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेऊन अतिशय नम्रपणे माझं निरीक्षण मी नोंदवू इच्छितो की आजपर्यंतच्या लोकरंगभूमीचा अभ्यास जर आपण त्याचा इतिहास जर अभ्यासला तर असं लक्षात येतं की एका बाजूला लोकसंस्कृती आहे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यधारा किंवा नागर रंगभूमीचे नागर अशा रंगभूमीचे जे निकष आहेत ते आहेत. आणि लोकरंगभूमीचा अभ्यास हा आयदर लोकसंस्कृतीला चिटकवण्याचा प्रयत्न होतो आहे किंवा नागर मुख्यधारा रंगभूमीच्या तुलनेत त्याचा विचार करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सतत ते कधी इकडे झुकतं कधी तिकडे झुकतं असं होतं आहे. आणि जरी मध्यम मार्ग काढण्याची आपली संस्कृती असली तरी हा मध्यम मार्ग निघताना एकही धड नाही आणि भलतंच काहीतरी असं तर काही होत नाही आहे ना.
असं हा समग्र अभ्यास अर्थात ह्या क्षेत्रातले जे मोठी मंडळी आहेत त्यांचा काही तसे अभ्यास वगळता हे निरीक्षण मला नोंदवावंसं वाटू शकतं.